सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 16वा. तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की भगवंतांनी पूतनेला कशा प्रकारे ठार केले आहे. तर श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. हे त्यांची आई म्हणजेच यशोदा माता आणि रोहिणी माता ह्या समजू शकल्या नाहीत. तर आपल्या या छोट्याशा बालकाच्या संरक्षणार्थ त्यांनी आवश्यक ते सगळे संस्कार केले आणि यशोदा मातेने बाळकृष्णाला मांडीवर घेऊन स्तनपान करू लागलेले आहे. आणि विष्णू रक्षा मंत्राने त्यांनी आपल्या या गोपालकृष्णाचे संरक्षण केले आहे आणि आता ते पूर्णपणे सुरक्षित आहे असे त्यांना वाटत होते. इकडे मथुरेला गेलेले गोपगोपी आणि नंद महाराज वापस आल्यानंतर त्यांनी त्या पूतनेचे ते अवाढव्य शरीर पाहून अक्षरशः आश्चर्यचकित झाले आहेत. आश्चर्याने ते थक्क झाले आहेत. आणि त्याच वेळी नंद महाराजांना वसुदेवांनी केलेले भाकीत आठवले आणि त्यांना वाटले की वसुदेव हे नक्कीच कोणीतरी योगी पुरुष असणार, त्यामुळेच ते असे भाकीत करू शकले असावेत. ज्या वेळेला पूतनेचे शरीर जळू लागले त्यावेळेला तिच्या शरीरातून एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध येत होता. होय, तर या सुगंध येण्यामागचे कारण काय असावे बरे? तर साक्षात परमात्म्याकडून तिचा वध झाला होता. पूतनेचे जे काही पापकृत्य होते ते सर्व धुवून निघाले होते आणि तिला अतिशय सुंदर असा स्वर्गीय देह प्राप्त झाला होता. पूतना श्रीकृष्णांना ठार मारण्याकरता आली होती, परंतु गोपालकृष्णांनी त्या राक्षसीचे स्तनपान केल्यामुळे ती त्याच वेळेला अतिशय शुद्ध झाली आणि तिच्या या मृत झालेल्या शरीराला यामुळे दिव्य गुण प्राप्त झाले होते. तसे पाहिले तर लहान मुलांना ठार मारणे हाच तिचा जणू काही व्यवसाय होता. तिने आतापर्यंत पुष्कळशी लहान बालके मारून त्यांचे रक्तपान केले होते. तसे पाहिले तर ती श्रीकृष्णांचा द्वेष करणारी होती, परंतु तिने आपले दूध हे श्रीकृष्णांना पाजल्यामुळे मातृस्नेहाप्रमाणे श्रीकृष्णांनी तिला मुक्ती दिली होती. एखाद्या मनुष्याच्या करवी जर भगवान श्रीकृष्णांची अल्पशी जरी सेवा झाली तरी सुद्धा ती त्या मनुष्याला खूप मोठा लाभ करून देणारी असते. भगवान श्रीकृष्ण हे महादेवांचे आणि ब्रह्मदेवांचे देखील उपास्य आहेत. त्यामुळे ही राक्षसी एवढी भाग्यशाली ठरली की तिने प्रत्यक्ष परमात्म्याला आपल्या मांडीवर खेळवले. हे संपूर्ण अखिल विश्व हे श्रीकृष्णांची उपासना करते, त्यांना नैवेद्य दाखवत असते, त्यांची पूजा अर्चा करत असते, परंतु त्यांनी स्वतः या राक्षसीचे दुग्ध प्राशन केले होते. त्यामुळे त्या राक्षसीला एवढा मोठा लाभ झाला होता. आणि ही राक्षसी जरी ही पूतना जरी राक्षसी होती तरी सुद्धा तिला श्रीकृष्णाच्या मातेचे उच्च पद प्राप्त झाले होते. यावरून आपल्याला हे स्पष्ट होते की ज्या प्रौढ गोपींनी, ज्या गायींनी भगवान श्रीकृष्णांना दूध पाजले त्या सुद्धा निश्चित प्रकारेच अशाच दिव्य तत्वाच्या उच्च पदाला नक्कीच पोहोचल्या असतील. परमात्मा हे मुक्तीपासून भौतिक भोग्य वस्तूपर्यंतची कुठलीही गोष्ट असू दे ते कुणालाही प्रदान करू शकतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी ज्या पूतनेचे स्तनपान केले होते त्या पूतनेच्या मुक्तीबद्दल आपल्या मनात कुठलाही संशय असता कामा नये. आणि अशा प्रकारे जर श्रीकृष्णांवर ज्या गोपिका अतिशय प्रेम करतात त्या गोपिकेंच्या सुद्धा मुक्तीबद्दल आपल्या मनामध्ये यत्किंचितही संशय असता कामा नये. जेव्हा सर्व वृंदावन वासियांनी त्या राक्षसीच्या चितेतून जो काही धूर निघत होता आणि त्या धुरातून जो काही सुगंध त्यांनी अनुभवला त्यावेळेला ते सर्वजण एकमेकात चर्चा करू लागले की अरे, हा सुगंध कशाचा येतो आहे. आणि ज्या वेळेला सर्वांना समजले की हा सुगंध तर त्या राक्षसीच्या चितेतून येत आहे, तेव्हा सर्व वृंदावनवासी हे गोपाळकृष्णांना मोठ्या प्रेमभराने आशीर्वाद देत होते.
नंद महाराजांनी श्रीकृष्णांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्या कपाळावरती ते प्रेम करू लागले. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी केलेल्या या पूतनावधाच्या प्रसंगाचे आपण सर्वांनी श्रवण केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.